नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियांका रंगोली आर्ट गॅलरीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण वुलन रंगोली मॅट कशी तयार करायची ते बघणार आहोत. तर वुलन रंगोली मॅट तयार करताना मी एक डिझाईन घेऊन आलेली आहे. ती आहेत लक्ष्मीचे चरण, लक्ष्मीचे पावलं. तर मी ती डिझाईन काढली, ट्रेस करून घेतली. सगळ्यात पहिल्यांदा मी ती डिझाईन आधी काढून घेतली आणि मग ती याच्यावर ट्रेस केली. तर ती डिझाईन मी कशी काढली, तर सगळ्यात पहिल्यांदा मी सर्कल काढून घेतला आणि त्याच्यामध्ये पावलं काढून घेतले आहेत 2 लक्ष्मीचे आणि मग ती मी कॅनव्हासवर ट्रेस केलेली आहेत. तर मी ही तयार करताना, ही जी मॅट आहे रंगोली तयार करताना मी काय वापरलं याच्यामध्ये, तर मी पहिल्यांदा ब्लॅक कलरचा जो कॅनव्हास आहे त्याला बुकरम म्हणतात, ते मी वापरलं आहेत आणि वुलन लेस जी आहे ती वापरलेली आहेत त्याच्यासाठी. तर याच्यामध्ये मी 2 कलरच्या लेस वापरलेल्या आहेत, येलो आणि रेड. कारण आपल्याला रेड कलरचे पावलं किंवा येलो कलरचे पावलंच आपण लक्ष्मीच्या ठिकाणी करतो. तेव्हा मी वापरलेलं आहे. मी बुकरम याच्यासाठी वापरलेला आहे मैत्रिणींनो, की जसं आपण लेदर वापरतो तर लेदरला आपण ती देवाजवळ नाही ठेवू शकत. देवाजवळ वापरायच्या वेळेस आपल्याला लेदर नाही वापरता येत. त्याच्यामुळे मग मी हा कॅनव्हास वापरलेला आहे. तर चला, मी कशी केली आहे ही रांगोळी आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी डिझाईन ट्रेस केली. त्याच्यानंतर त्या डिझाईनला जो सर्कल आहे त्या सर्कलच्या बॉर्डरला मी पूर्ण रेड कलरने केलेलं आहे, गोल असं. आणि त्यानंतर जे पावलं आहेत लक्ष्मीचे त्यालासुद्धा मी रेड कलरची बॉर्डर देऊन दिलेली आहेत आणि बोटांनासुद्धा रेड कलर दिलेला आहे. जर नाही दिला तरी चालेल, येलो कलर दिल्यानंतर पण तो आपण देऊ शकतो. पण मी आपल्याला माहिती असावी म्हणून त्या ठिकाणी द्यावा लागतो, म्हणून मी तिथे देऊन ठेवलेला आहे. तर नंतर मग पूर्ण येलो कलरने आपल्याला तो सर्कल भरायचा आहे. येलो कलरच्या लेसनी पहा, मी पूर्ण येलो कलर त्यात टाकलेला आहे. आणि जे पावलं मी रेड कलरने केलेले होते बॉर्डर, त्याच्या आतमध्ये सुद्धा मी आता पूर्ण रेड कलर टाकून घेतलेला आहे. आणि नंतर स्वस्तिक पण काढला आहे रेड कलरनी. तो मी येलो कलर टाकल्यानंतरच मी काढला आहे. आणि बघा, जे पावलं आहेत, पावलांची जी बोटं आहेत ते सुद्धा परत मी एकदा केले आहेत. बघा, तर मग आपले हे रांगोळी तयार झालेली आहेत. आणि आता याला कट करायचं आहे, कारण ही जर अशी ठेवली तर आपल्याला बाजूच्या साईडने जे ब्लॅक जास्त आहे ते दिसतील. त्याच्यामुळे आपल्याला तो ब्लॅक कलर जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि कट करून घेतल्यानंतर आपण ही रांगोळी वापरू शकतो. आणि ही रांगोळी वापरताना आपण देवाजवळ ठेवतो. जसं दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीचे पावलं आपण दरवाजापासून तर देवघरापर्यंत काढतो, तसंच मी सुद्धा आता इथे तुम्हाला ठेवून दाखवलेले आहेत. माझ्या दरवाजापासून तर देवघरापर्यंत मी ते ठेवून दाखवलेले आहेत. असेच आपण देवघरात लक्ष्मीच्या पावलांचं खूप महत्त्व आहे. तर बघा, मी ठेवून दाखवलेले आहेत. कशी वाटली माझी रांगोळी तर